मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्टीचं नाव आहे येडा-नाऱ्या. येडा-नाऱ्या. तर काय असतं, एक राजा असतो. राजा त्याला एक कन्या असते. मोठी असते ती. तर काय करायचं, ती हसतच नाही. मग राजाला प्रश्न पडतो, काय करायचं. मग इकडे नाऱ्या असतो, तर नाऱ्या आणि तिची आई असते. बिचारीची गरीब परिस्थिती असते नाऱ्यांची. तो कसं तरी पोट भरत असतो, म्हणजे गरिबीची परिस्थिती असते. मग तिचे आई काय म्हणते तुला, म्हणे काहीतरी कामधंदा कर म्हणे. काय कामधंदा करायचा. मग म्हणे राजाकडे जा, राजा तुला कामधंदा लावेल, अशा प्रकारे तुला काम मिळेल. त्या राजाकडे जातो. राजेसाहेब मला काहीतरी कामधंदा लावा. आता काय, मग म्हणे राणीला विचार म्हणे काय काम करायचं. तर राणीजवळ जातो तो. राणीसाहेब मला काहीतरी काम लावा म्हणे. आता राणी म्हणते त्याला, शेतातलं काम जमेल का तुला. तो म्हणतो, नारायण हो म्हणे, जमेल म्हणे शेतात काम. शेतामध्ये काम करतो तो. मग तिचं काम पाहून ती राणी खुश होते त्या नारायणचं. मग म्हणे तुला जर आहे ना म्हणे, हे दूध घेऊन जा म्हणे. दूध घेऊन जा म्हणे. मग म्हणे शिपायाला सांगते, याला दूध द्या म्हणे. बरं, दूध घेतो तो. आणि त्याला काही डोकं नसतं एवढं की कशात दूध घ्यायचं. तो पिशवीमध्ये दूध घेतो. पिशवीमध्ये दूध घेतो आणि घरी येतो. मग तिची आई म्हणे, काय म्हणे, काय आणलं म्हणे दूध आणलं म्हणे. कशात आणलं म्हणे पिशवीमध्ये. अरे वेड्या म्हणे, पिशवीमध्ये कोणी दूध आणतं का म्हणे. मग त्याला दुसऱ्या दिवशी भांडं देते दूध आणण्यासाठी. मग दुसऱ्या दिवशी घेऊन जा म्हणे. भांडं घेतो आणि दुसऱ्या दिवशी परत कामाला लागतो. मग दुसऱ्या दिवशी राणीसाहेब म्हणते, म्हणे खूप काम केलं म्हणे तू, तर तुला काहीतरी द्यायला पाहिजे म्हणे. संध्याकाळ होते. पोपट राहतो म्हणे, याला जर आहे ना म्हणे आपण पोपट देत म्हणे बक्षीस. पोपट पिंजऱ्यातून काढतो. शिपाई याला पोपट दे म्हणे पिंजऱ्यातून काढून. शिपाई म्हणतो म्हणे मी देतो म्हणे. शिपाई त्याला पोपटाला काढतो आणि त्याच्याजवळ देतो. तो काय करतो, तो भांड्यामध्ये पोपट घेतो. मग घरी येतो पोपट घेऊन सगळे. अर्ध्या रस्त्यावर येतो, तर जाऊन तो पोपट भांड्यातून उडून जातो. बुरखीने उडून जातो. मग
ते काय म्हणते काय म्हणे काय दिलं म्हणे राणी साहेबाने. म्हणे राणी साहेबांनी पोपट दिला म्हणे. म्हणे कशात आणला म्हणे. म्हणे भांड्यामध्ये. अरे म्हणे तुला भांडं हे दूध घेण्यासाठी दिलं होतं म्हणे. आता दूध तर काही आणलं नाही म्हणे, तू पोपटच आणला म्हणे. तो पोपट कोणी भांड्यात आणतं का म्हणे. तो म्हणे कशात आणायचं म्हणे. म्हणे आता याला काय करायचं म्हणे, येळा नाही रे म्हणे साला. पोपट कोणी भांड्यात आणतं का म्हणे. म्हणे आता दुसऱ्या दिवशी काय होतं, दुसऱ्या दिवशी काम करतो शेतामध्ये आणि घरी निघतो तर मग राणी साहेब म्हणते काय केलं म्हणे काम. म्हणे शेतामध्ये काम केलं म्हणे. त्या गवताच्या पेंड्या इकडचे तिकडे टाकल्या म्हणे. मग राणी साहेब त्याच्यावर खुश होते. मग खुश झाल्यानंतर मग काय याला काय द्यायचं. तर म्हणे बकरी देते. बकरी म्हणे तुला बकरी देते मी म्हणे आज. नोकरला सांगते याला बकरी द्या म्हणे. त्याऐवजी तो पायाला दोर बांधतो आणि चालतो. म्हणे बकऱ्या झटका मारते मानेला. हा नाऱ्या पडतो खाली. मग पडतो आणि बकरी सुटून जाणे चालले जाते. राजाची पोरगी असते. त्याला पहिल्या दिवशी दूध आणतो पिशमध्ये कोणी दूध आणतं का, पण तो दूध आणतो तर दूध तर गळून जातं पिशवीमध्ये. दुसऱ्या दिवशी पोपट देते. पोपट कुठे भांड्यात राहतो का, तो उडून जातो. मग तिसऱ्या दिवशी बकरी देते. बकरी हातात धरून आणायची असते ना, तिची दोरी तर तो पायाला बांधून आणतो. तर पायाला बांधून आणतो तर राजाची पोरं असते. तर खाली पडतो तर मानेला झटका देते बकरी आणि हा खाली पडतो. नारायण बकरीकडे पाहतो. बकरी पळत सुटते शेताकडे. हा म्हणतो ओ बकरी थांब थांब थांब. कशाला थांबेन. तिथे राजाची पोरगी असते. ती राजाची पोरगी असते. मग सगळे नोकर चाकर हे म्हणतात राजाची पोरगी असते म्हणे आज. म्हणे राजा काय करतो, राजा म्हणतो कोणी हसवलं म्हणे या पोरगीला. म्हणे या नारायणने. म्हणे नारायणने हसवलं. मग तो काय करतो, जेव्हा म्हणजे मुलीचं लग्न नारायणशी करून देतो. तर आज राज्य बी भेटते त्याला नारायणला आणि राजाची पोरी बी भेटते. अशा प्रकारे हा येडा नारायण हा येडाने राहत. तो काही दिवसानंतर हुशार होतो. ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून सांगा. आणि मी मुरमुरे आणि कांदा चिरलेला होता. आता या शिवमुरमुऱ्याची टेस्ट घेऊत आपण. भेळ बनवली मी थोडक्यात. आता भेळ खाऊत आपण. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. चला भेळ खायला या.
राजाच्या पोरगीशी लग्न करून काही दिवसांनंतर तो हुशार होतो. मग अर्ध राज्य भेट झाला. मग तो राजाची पोर आणि नारायण हे चांगला सुखी संसार करतात. अशा प्रकारे नारायणची गोष्ट आहे.